श्री स्वामी समर्थ. सो तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या ज्वेलरी डिझाईन या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे. सो आज मी तुम्हाला आरीवर्कमध्ये जी बेसिक स्टिच असते ती म्हणजे चेन स्टिच ती कशी करायची तेच आज मी तुम्हाला सांगणार आहे. निडल कशी पकडायची, चेन स्टिच करताना कोणता थ्रेड यूज करायचा, तर त्या जरी थ्रेडला एंड नॉट कशी मारायची, फॅब्रिकवर आपण जेव्हा चेन स्टिच करू तेव्हा ती परफेक्ट लुकमध्ये कशी येईल, हे सर्व आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि तुम्ही बिगिनर्स असाल तर व्हिडिओ अजिबात स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा. बिगिनर्ससाठी सुद्धा मी छान ट्रिक सांगणार आहे ज्याने तुम्ही इझिली चेन स्टिच करू शकता. आणि जरी थ्रेडमध्ये किती शेड्स असतात किंवा आपण जेव्हा चेन स्टिच करतो तेव्हा ती परफेक्ट वेमध्ये कशी आणायची ते सुद्धा आज मी तुमच्यासोबत सर्व शेअर करणार आहे. बरेचसे प्रश्न आहेत ज्याची उत्तरं आज मी तुम्हाला देणार आहे. सो व्हिडिओ अजिबात स्किप न करता पूर्ण पहा. तर चला मग चेन स्टिच कशी करायची ते पाहू. तर आधी आपण कपड्याबद्दल बोलूया. तर इथे हा मी जो कपडा घेतलेला आहे तो सुती कपडा म्हणजे कॉटनचा कपडा आहे, ज्याच्यावरती आपण इझिली आरीवर्क करू शकतो. त्यासाठी जर तुम्ही बिगिनर्स असाल तर तुम्ही कॉटनचाच कपडा यूज करा. त्याच्यानंतर आता मी तुम्हाला इथे निडल दाखवते. सो ही आहे 14 नंबरची निडल. आपण जेव्हा चेन स्टिच करण्यासाठी घेतो तेव्हा आपल्याला ही 14 नंबरची निडल वापरायची असते. आणि त्याच्यानंतर हा आहे आपला जरी थ्रेड. जरी थ्रेडमध्ये सुद्धा खूप कलर शेड अवेलेबल आहेत. सो माझ्याकडे सध्या हा कॉपर जरी थ्रेड अवेलेबल आहे. सो ह्या जरी थ्रेडने मी तुम्हाला चेन स्टिच करून दाखवणार आहे. सो चला मग बघूया चेन स्टिच कशी करायची. सो पहिले मी तुम्हाला निडल कशी पकडायची ते दाखवते. सो ही आहे आपली 14 नंबरची म्हणजे 0.5 mm निडल, ज्याच्यावरती तुलीप लिहिलेलं आहे. सो त्याच्यावरती आपल्याला काय करायचं आहे, जो हा आपला तुलीप लिहिलेला आहे हा जो आपला नंबर आहे. सो आता आपल्याला वर्क करताना असं वर्क करायचं असतं, ठीक आहे, असं पकडून. सो आपल्याला काय करायचं आहे, ही जी निडल आहे, सो हा जो आपला नंबर आणि तुलीप हे जे लिहिलेलं आहे तिथे आपल्याला आपला अंगठा आणि आपला हा मिडलचा जो बोट आहे तो असा ठेवायचा आहे. इथे ठेवल्यानंतर आपल्या जो मधल्या बोटच्या साईडचा जो हा बोट आहे तो आपल्याला त्याच्या नॉर्मल खाली ठेवायचा आहे, जिथे आपल्या निडलचं पॉईंट आहे तिथे. आणि त्याच्यानंतर आपला जो हा अंगठ्याच्या साईडचा जो हा बोट आहे तो आपल्याला इथे, म्हणजे आपल्याला निडल जी आहे ती अशी पकडायची आहे या 4 बोटांमध्ये. समजलं तुम्हाला? असं 4 बोटांमध्ये पकडायचं आहे. आणि आता मी तुम्हाला मेन पॉईंट सांगते. आता आपल्याला वर्क करायचं आहे चेन स्टिच. सो चेन स्टिच करण्यासाठी आपण असं वर्क करणार आहोत, इथून आपण इकडे असं वर्क करणार आहोत. सो त्यासाठी काय करायचं आहे, सो आता आपला हा जो पॉईंट आहे तो पॉईंट आपल्याला आपल्याकडे ठेवायचा आहे, कारण आपण इथून चेन स्टिच करणार आहोत. सो आपल्याला हा पॉईंट आपल्या साईडला ठेवायचा आहे हा. सो आता मी तुम्हाला जरी थ्रेडचे 2 प्रकार सांगते. सो पहिले मी तुम्हाला जरी थ्रेड दाखवते. सो हा जो जरी थ्रेड आहे तो गोल्डन शेडचा आहे आणि त्याच्यावरती गोल्डन शेडचं कोटिंग आहे. सो आता मी ह्याच्या आतलं तुम्हाला पार्ट दाखवते. सो आहे ही एकदम नायलॉन टाईप वायर आहे आणि त्याच्यावरती हे गोल्डन कलरचं कोटिंग आहे. सो तुम्ही जर हा जरी थ्रेड यूज करत असाल तर तुम्ही तुमच्या ब्लाऊजवरती आयर्नने प्रेस वगैरे करू शकत नाही, कारण जर तुम्ही ह्याच्यावरती प्रेस केलं तर हा जो तुमचा जरीचा थ्रेड आहे तो मेल्ट होऊ शकतो. आणि हा आहे सेकंड जरी थ्रेड, जो सिंथेटिक किंवा पॉलिस्टर ह्या 2 धाग्यांमध्ये येतो. सो इथे तुम्हाला दिसत असेल याच्या आतमध्ये धागा आहे, त्याच्यावरती कॉपर कलरचं कोटिंग आहे. सो हा धागा जर तुम्ही यूज करत असाल तर तुम्ही याच्यावरती आयर्नने प्रेस वगैरे करू शकता, कारण हा धागा हा जो थ्रेड आहे तो सिंथेटिक किंवा पॉलिस्टर धाग्याने बनलेला आहे. त्याच्यामुळे तुम्ही ह्याच्यावरती जर आयर्न केलं तर हा अजिबातच खराब होणार नाही. ओके, सो आता याला नॉट कशी मारायची ते मी तुम्हाला दाखवते. सो आपण नॉर्मल जी नॉट मारतो, नॉट मारली, ठीक आहे. इथे नॉर्मल नॉट मारल्यानंतर त्याच्यावरतीच आपल्याला 3 वेळा नॉट मारायची आहे. सो अशी आता तुम्हाला दाखवण्यासाठी मी जरा जास्त धागा इथे सोडलेला आहे, आपल्याला एवढा धागा नाही सोडायचा आहे.
सो त्याच्यावरतीच आता इथे मी तिसरी नॉटसुद्धा तुम्हाला मारून दाखवलेली आहे. सो अशा आपल्याला 3 नॉट मारायच्या आहेत एकावर एक. सो अशा 3 नॉट एकावर एक मारल्यानंतर आपला जो थ्रेड आहे तो एकदम फिक्स होऊन जातो फॅब्रिक म्हणजे हा जो थ्रेड आहे तो एकदम पातळ असतो, त्याच्यामुळे आपल्याला याच्यावरती जाड अशी नॉट मारायची आहे. सो ही नॉट मारून झाल्यावरती आता आपण चेन स्टिच करण्यासाठी घेऊया. तर आपला हा अंगठा आणि हा मधला जो बोट आहे त्याच्यामध्ये आपल्याला हा जो आपण नॉट मारलेली आहे, गाठ मारलेली आहे, तो थ्रेड आपल्याला असा पकडायचा आहे. तो पकडून झाल्यानंतर हा जो थ्रेड आहे तो आपल्याला हा जो आपल्या अंगठ्याच्या बाजूचा बोट आहे त्यातून आपल्याला असं फिरवून घ्यायचा आहे. फिरवून घेतल्यानंतर तो एक्झॅक्ट आपल्याला आपण जिथे नॉट मारलेला थ्रेड पकडलेला आहे तिथे असं पकडून घ्यायचं आहे. सो आपल्याला या 3 बोटांमध्ये असा थ्रेड पकडून घ्यायचा आहे. सो आता मी तुम्हाला इथे जशी निडल पकडायला सांगितलेली आहे तशी आता इथे आपण निडल पकडूयात. सो आपला जो वर करायचा पॉईंट आहे तो आपल्या साईडला ठेवायचा आहे. सो आता इथे मी निडल अशी पकडल्यानंतर पहिला पॉईंट मी निडल आतमध्ये टोचली. त्याच्यानंतर आपला जो थ्रेड आहे, हा जो थ्रेड आहे सो ही निडल आपल्या साईडला टोचल्यानंतर हा जो थ्रेड आहे त्यातला एक धागा आपल्या निडलमध्ये अडकवून तो वरच्या साईडने ओढून अशी सोडून द्यायची आहे, अशी काढून घ्यायची आहे. काढून घेतल्यानंतर आपल्याला अगेन त्याच्यामध्ये एक लूप करून पुन्हा निडल खाली टाकून पुन्हा वरच्या साईडला अशी घ्यायची आहे. सो हा जो निडल टाकण्याचा जो हा कलर आहे तो आपल्याला आपल्या राईट साईडने फिरवायचा आहे. सो राईट साईडने फिरवल्यानंतर पुन्हा थोडासा आपल्याला वरती काढायचा आहे. वरती काढल्यानंतर पुन्हा आत गेल्यावर पुन्हा तो आपल्याला असा राईट साईडने फिरून असं तो वरती काढून घ्यायचा आहे. सो इथे आता आपण ह्याच्यामध्ये आतमध्ये थ्रेड टाकला, पुन्हा तो वरच्या साईडने काढला, पुन्हा टाकला, पुन्हा वरच्या साईडने काढला, पुन्हा टाकला, पुन्हा वरच्या साईडने काढला. आणि तुम्हाला खालून थ्रेड कसं फिरवायचं आहे ते मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. आपल्याला हा थ्रेड एकदम हलक्या हाताने पकडायचा आहे आणि एकदम हलक्या हाताने आपल्याला तो असा वरच्या साईडने असा काढून घ्यायचा आहे. सो आता तुम्ही बिगिनर्स आहात, सो बिगिनर्ससाठी कसं काय, कारण बिगिनर्समध्ये प्रत्येक लूप हा परफेक्ट येत नाही किंवा एकाच साईजमध्ये येत नाही. सो इथे मी तुम्हाला आता काही टेक्निक सांगते, सो ते तुम्ही फॉलो करा. सो चला, सो आता बिगिनर्ससाठी सांगते. इथे मी काही असे जवळजवळ सेम अंतरावरती पॉईंट काढून घेते. सो इथे मी सेम अंतरावरती पहिले पॉईंट काढून घेतलेले आहेत. सो हे पॉईंट काढून झाल्यानंतर आता आपल्याला याच्यावरती वर्क करायचं आहे. सो आता इथे मी हा थ्रेड घेतला, त्या पॉईंटवरती ठेवून एक लूप क्रिएट केला. ठीक आहे, तो लूप झाल्यानंतर अगेन त्याच्या पुढच्या पॉईंटवरती मी निडल ठेवली, तिथेसुद्धा मी आणखीन एक लूप क्रिएट केला. अगेन त्याच्या पुढच्या पॉईंटवर ठेवून अगेन एक लूप क्रिएट केला. तुम्ही बिगिनर्स असाल तर तुम्ही पहिले असं ट्राय करून बघा. जसं जसं तुमची प्रॅक्टिस होणार तसं तसं मग तुम्ही सुद्धा इझिली चेन स्टिच करू शकता. फक्त आपल्याला इथे प्रॅक्टिस करण्याची गरज आहे. सो तुम्ही प्रॅक्टिस केली तर तुम्ही सुद्धा इझिली चेन स्टिच करू शकता. सो इथे आता आपली चेन स्टिच पूर्ण झालेली आहे. इथे अजून एक छोटीशी स्टिच मारून घेते. आपल्याला काय करायचं, हा थ्रेड आपल्याला काढून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर त्याच्या एक्झॅक्ट सेम पॉईंटवरती आपल्याला दुसरा थ्रेड काढायचा आहे. सो हे दोन्ही थ्रेड असे आपल्याला पकडायचे आहेत. पॉईंटमध्ये पकडून झाल्यानंतर आता नीट बघा. नंतर हा जो आपला सेकंडवाला थ्रेड आपण काढलेला आहे तो आपल्याला फर्स्टवाल्या थ्रेडमधून असा बाहेर काढायचा आहे. फर्स्टवाल्या थ्रेडमधून बाहेर काढल्यानंतर
आपला जो हा सेकंडवाला असं बाहेर काढल्यानंतर हा जो थ्रेड आहे निडल त्यातच ठेवायची आहे. सो तोच थ्रेड आपल्याला अगेन त्याच्या खालच्या साईडने आपला जो फर्स्टवाला थ्रेड होता त्यातून काढून अशी नॉट मारायची आहे. खूप इझी आहे. सो इथे तुम्ही बघू शकता आपली चेन स्टिच एकदम परफेक्ट अशी स्टिच झालेली आहे. सो अगेन आता मी इथे पॉइंट करते. आधी लांब लांब पॉइंट करा, त्याच्यानंतर जवळजवळ पॉइंट करा, म्हणजे तुम्हाला एकदम इझिली कळेल. सो इथे मी आता पॉइंट करून घेतलेले आहे. सो आता आपण याच्यावरती वर्क करूया. सो त्यासाठी अगेन आता मी इथे निडल घेतलेली आहे. त्याच्यानंतर अगेन आता आपण इथे वर्क करूयात. सो आता इथे मी निडल पकडली. एक्झॅक्ट मी जसं तुम्हाला सेम सांगितलेलं आहे तसंच आपल्याला इथे करायचं आहे. मी थ्रेड वरच्या साईडने काढला आणि त्या प्रत्येक पॉईंटवरती आता इथे मी चेन स्टिच करते. फक्त आपल्याला जो थ्रेड आहे तो आपल्याला नॉर्मल हाताने पकडायचा आहे. सो इथे आता मी त्या प्रत्येक पॉईंटवरती चेन स्टिच करून घेते. सो इथे प्रत्येक पॉईंटवरती आता आपण चेन स्टिच करून घेऊया. आधी तुम्ही आता बिगिनर्स आहात त्याच्यामुळे तुम्ही मोठे मोठे लूपच क्रिएट करा, म्हणजे जास्त अंतरावरती चेन स्टिच करा. एकदा का तुम्हाला प्रॅक्टिस झाली की तुम्ही इझिली छोट्या साईजमध्ये सुद्धा चेन स्टिच इझिली करू शकता. सो इथे आता आपली चेन स्टिच झाली, ठीक आहे. सो आता आपण याच्या इथे नॉट मारणार आहोत. इथे नॉट मारणार आहोत. सो त्यासाठी आधी मी इथे एक छोटं लूप क्रिएट केलं. त्याच्यानंतर आता आपण इथे नॉट मारूया. सो सेम पॉईंट आपल्याला त्याच्या साईडने असे 2 थ्रेड काढायचे आहेत. सो त्यातून काढल्यानंतर अगेन आपल्याला तो त्याच्या फर्स्टवाला पॉईंटमधून सेकंडवाला थ्रेड काढून घ्यायचा आहे. मी आता तुम्हाला इथे नॉट मारून दाखवते कशी मारायची.
सो इथे मी खूप सिंपल पद्धतीने तुम्हाला चेन स्टिच कशी करायची ते दाखवलेलं आहे. तुम्हाला जर ही माझी व्हिडिओ आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सो उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन काहीतरी शिकणार आहोत. इथे मी तुम्हाला स्ट्रेट लाईनमध्ये चेन स्टिच दाखवले. उद्या आपण वेगवेगळ्या शेपमध्ये स्क्वेअर, ट्रायंगल किंवा सर्कल शेपमध्ये किंवा आणखीन वेगवेगळ्या शेपमध्ये चेन स्टिच कशी क्रिएट करायची ते पाहणार आहोत. सो चॅनल नक्की सबस्क्राईब करा. भेटत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.